सो आज आहे दिवस 4था आणि सकाळचे वाजले इथे 6 आणि आम्ही आता निघालो आहे गणेश पूजन. म्हणजे आमचा जो भट होता ज्याने आम्हाला ही 2 दिवसाची पहिले 2 दिवसाची जी पूजा सांगितली होती कुठं काय करायचे, तर त्याच्याच घरी ही जी शेवटची पूजा असेल गणेश पूजा तर ती होणार आहे. तर हे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, तिकडनं एक 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर त्यांचं घर आहे. तर त्यांच्या घरामध्येच ही पूजा होणार आहे. सो आपण आता निघतोय तिकडे. जबरदस्त थंडी आहे इकडे. इथं पाठीमागे मल्हार आहे. मल्हार कुडकुड कुडकुड ना नाही. सो जबरदस्त थंडी आहे. सो आता आपण कार पार्किंगला लावले, तिकडनं कारमध्ये बसणार आणि मम्मी आणि मी गणेश पूजनला जाणार आहे आणि बाकी मेंबर्स रिटर्न टू घर. सो इथं पार्किंगला लावले आपण. समजा किती थंडी आहे याच्यावरनं समजेलच आपल्याला. फुल दव पडला गाड्यांवर. सनराइज ॲट त्र्यंबकेश्वर. थंडा थंडा माझं काय दिसत नाही. हां सो आपण आता पूजा करून तिकडनं निघालो. म्हणजेच स्वामी समर्थ यांचं जे त्र्यंबक आहे तो तिकडनं आपण बाहेर पडलो आणि कमानीच्याच बाहेरनं आपल्याला बस भेटली. सो बस नंबर आहे 245. सो तीच बस पकडून आपण आलो डेपोला आणि डेपोवरनं थोडंसं आतमध्येच आहे 5 मिनटावर त्र्यंबकेश्वर मंदिर. सो आपण आता पोचलो आहे हॉटेलमध्ये. थोडा आपण नाश्ता करूया आणि नाश्ता करून झाल्यानंतर आपण जाऊया म्हणजे ताई आहे तिचीसुद्धा एक पूजा आहे. सो आपण भेटूया तिकडेच. आणि इथं नाश्त्यामध्ये डोसा आहे, जैन डोसा, चटणी सांबार. चला नाश्ता करूया. तर चला फटाफट नाश्ता करून आपण पोचलो कुंडाकडे. परत तिकडे हातपाय वगैरे धुवून आपण इकडे पोचलो शिवलिंगाकडे. कुंडाच्या अगदी बाजूलाच आहे शिवलिंग. सो आपण सोमवार होता म्हणून तिकडेच आपली पूजा केली. तर कुंडामध्ये जाऊन शिवलिंगाचे दर्शन केल्यानंतर आपण आणला होता घरातून थोडा खाऊ, म्हणजेच बुंदीचे लाडू आणले होते. तर तेच इथं मम्मी सर्वांना, लहान मुलांना किंवा जे होते इथं बसलेले त्यांना वाटत होते. सो आमचा प्रसाद वगैरे वाटून झाल्यानंतर आपण थेट निघालो त्र्यंबक. म्हणजे आता इथं बघू शकता हे एंट्रन्स आहे त्र्यंबक मंदिर, म्हणजे स्वामी समर्थांचं मठ म्हणू शकतो आपण एक. सो इथं छान बघू शकता सफेद जास्वंदीचं फूल आहे, म्हणजे आपल्याला कधी बघायला भेटत नाही.
सो हा आहे सफेद जास्वंदीचं फूल. आता वाजलेत 1:45 आणि तर आपण थोडंसं वरती पोहोचल्यानंतर एक इथं एंट्रन्स बघू शकता आणि इथं पाय धुण्याची एक व्यवस्था त्यांनी केलेली आहे. मला इथं पाय धुतो. मंदिरात घुसल्या सर्वात मोठा गाभारा आहे. एकदम प्रसन्न वातावरण, शांतता. तर इथं मात्र आतमध्ये घुसल्यानंतर कॅमेरा अलाउड नाही आहे. तरीसुद्धा मी थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की अगदी समोर बघू शकता स्वामींची मूर्ती आहे खूप मोठी आणि इथे पादुका. सो इथे सर्व स्वामींचे रूप आणि त्याची माहिती दिलेली आहे. बट व्हिडिओ काढण्यास मना आहे म्हणून पूर्ण दाखवू नाही शकत. दत्तगुरू आणि अन्नपूर्णा देवी. सो आपण आता आलोय त्र्यंबक येथील स्वामी समर्थांच्या निवासस्थानी भोजनालयमध्ये. सो एक मेंबरची इथं आहे 30 रुपये. सो आपण 4 जणांचे कूपन घेतले, 120 रुपये झाले. सो ही पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आहे पूर्ण. आणि समोरच बघू शकता जेवण वाढतं. सो तिकडनं आपल्याला जेवण घ्यायचे आणि इकडे बसून जेवायचं. परत घेऊ शकतो ना. सो इथं भात थोडासा टाका ना. भात चपाती सोयाबीन 2 पळी टाका. चपातीचं हे थोडे अजून टाका ना चटणी. सोयाबीनची भाजी, भात, चपाती, खरडा चपाती आणि चटणी. काय कर. तर आता आमचं जेवण वगैरे करून सर्व झालेले आहेत आणि इथं वाजलेत 1:30. सो हा व्लॉग आणि ही जर्नी इथंच एंड होते त्र्यंबकेश्वरची आणि आपण परतीच्या प्रवासासाठी आता निघतोय घरी. सो हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ. आणि हो, ट्रिपची जी पूर्ण डिटेल्स असेल ती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. सो स्टार्ट टू एंडपर्यंत जे पण आम्ही प्राईस कोटेशन किंवा जिथेही प्राईज पैसे दिले असतील ज्याही कामासाठी ते सर्व मी इन्फॉर्मेशन द्यायला रेडी आहे. सो तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा तर मी सांगेन ते कसं काय. तर ती पूर्ण डिटेल्स मी प्रोव्हाइड करेल आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा पॉसिबल झालं तर मी टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. सो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.